आपल्या सर्वांच्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असलेल्या डॉक्टर सरोजिनी सतीश खोमळे BAMS MD आयुर्वेद यांचं सुद्धा वैद्यकीय क्षेत्रातलं बारामती भागात मोठं काम आहे आणि महिलांच्या आर्थिक आणि सामाजिक उत्थानासाठी किंवा आरोग्यमय उत्थानासाठी त्यांनी बारामती भागात विशेष असे काम केलेलं आहे। जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष सतीश मामा खोमळे यांच्या त्या सौभाग्यवती आहेत। त्यांच्या खांद्याला खांदा लावून त्यांनी बारामती फलटण आणि आपल्या 4-5 तालुक्यामध्ये विशेषतः महिलांच्या आरोग्यासाठी विशेष असं काम केलेलं आहे। आर्ट ऑफ लिव्हिंगच्या माध्यमातून आणि इतरही संस्थांच्या माध्यमातून वेगवेगळे आरोग्य शिबिर घेऊन महिलांच्या आरोग्यावरती विशेष लक्ष देणारा डॉक्टर किंवा बारामतीमध्ये ही आरोग्य चळवळ ज्यांनी वाढवली त्यामध्ये त्यांचं विशेष नाव येतं। त्यांचं सुद्धा आज आपले या ठिकाणी हार्दिक असं स्वागत आहे आणि त्यांचा या ठिकाणी सत्कार करण्यासाठी मी या ठिकाणी प्रहारच्या दिव्यांग काही महिला आहेत किंवा प्रहार जनशक्ती पक्षाच्या किंवा दिव्यांग क्रांतीच्या काही महिला या ठिकाणी उपस्थित आहेत। त्यांना मी विनंती करतो की आपण व्यासपीठावरती येऊन डॉक्टर सरोजिनी सतीश खोमणे यांचा यथोचित असा सन्मान करायचा आहे। असणाऱ्या पद्मश्री राहीबाई कोपेरे ताईचं नाव आणि गायकवाड साहेब, डॉक्टर पवार वहिनी आणि जे उपस्थित आहेत सन्माननीय उपस्थिती सर्वांना नमस्कार। आपण सर्वजण ह्या कार्यक्रमात एवढ्या मोठ्या संख्येने आलात, खूप आश्चर्य वाटलं। आश्चर्य वाटण्याचं कारण की मला सांगितलं की विषमुक्त वगैरे शेतीचं, मी एक डॉक्टर आहे। जेव्हा आम्ही पाहत असतो तेव्हा बारामतीतल्या एका डॉक्टरांनी अभ्यास केला की निरेपासून सोनगाव पर्यंत, निरा टू सोनगाव, त्यांनी एवढाच अभ्यास केलेला आहे की जे पण कारखान्याचं वेस्टेज सोडलं जातं त्यामुळे पाण्यामध्ये पर्क्युलेशन होऊन, जे केमिकल्स पर्क्युलेशन होऊन इथल्या लोकांच्या मध्ये कॅन्सरचं प्रमाण वाढलेलं आहे। पुरुष असो महिला असो सर्वांचं मध्ये, आणि ते फक्त पाण्यामधून नाही जाते की नदीतल्या पाण्यामधून नाही जाते, तर ते सर्व शेतीमध्ये पसरलेले पर्क्युलेशन। इथे ऍग्रिकल्चरचे लोक आहे, तुम्ही सगळे, तुम्हाला माहित आहे की पर्क्युलेशन सगळीकडे झालेले। तुम्ही जरी विषमुक्त शेती करायला गेलात तरी त्याच्यामध्ये त्यांचं म्हणणं असं की हे जे पर्क्युलेट होऊन येतं ते काही प्रमाणात का होईना येतं, म्हणजे पूर्णतः विषमुक्त अलीकडं मिळत नाहीये। त्यामुळे ह्या कॅन्सरचं प्रमाण वाढत चाललेलं आहे। त्यासाठी आपण किमान आपल्यापुरतं, बहुधा सर्व आपण शेतकरी असतो, किमान औषधं न मारता पिकवलं तरी वाढणाऱ्या कॅन्सरच्या प्रमाणात किंवा वाढणाऱ्या सर्वच आजारांचं प्रमाण, आता इथे डॉक्टर बसलेले आहेत की कित्येक आजार हे फक्त खाण्यापिण्यातून वाढतात। आपण जे खातो ते चुकीचं आहे आणि ज्या गोष्टी चुकीच्या आपल्याकडून होतात त्यामुळे आजारांचं प्रमाण वाढत चाललेलं आहे। आणि पिणं म्हणजे पाणी, पाण्याचा स्रोत जर चांगला नसेल आणि चुकीचा असेल तर त्याच्यापासून कॉलरा वगैरे जे काय वेगळे वेगळे डायरिया हे असे वेगवेगळे आजार होतात। प्लस आता नवीन खूप डासांचं प्रमाण वाढल्यामुळे आपण पाहतो लोक एक सांगतात नाही जरा त्यांच्या पेशी कमी झाल्या होत्या, तर हे का, तर हे जरी आपण पूर्वीचं जे असायचं की मी एक ठिकाणी गेलेले होते तर त्यांच्याकडे शेणाने सारवलेलं, आपल्या गाईच्या शेणाने सारवलेलं घर आणि तिथं ते शेणाचा वापर, तिथं डासांचं प्रमाण कमी दिसलं। म्हणजे दिसताना त्यांच्या घरामध्ये पण त्यांनी फरशा सुद्धा शेणाने सारवलेल्या आणि भिंती मातीने सारवलेल्या होत्या, म्हणजे प्लास्टर केलेलं सुद्धा। आपण आता काय करू शकतो, त्यातल्या त्यात सुधारणा त्यांनी अशी केली की मी आता नवीन बांधू शकत नाही तर त्यांनी त्या मातीला गिलावा मारला आतून आणि फरशा शेणाने सारवल्या। त्याच्यामुळे जे डासांचं प्रमाण दिसलं ते कमी प्रमाणात दिसलं।
असं त्यांचं निरीक्षण आहे. आपण काय गेलो नाही, त्यांनी जे सांगितलेलं आहे ते. तर असंही काही करून पाहू शकतो, असं काही नाही की आपल्याला उपाय नाहीये. पण ते जरा सध्याच्या काळामध्ये वाढलेले भाव आणि जनावरं पाळताना पण होणारी तारांबळ आणि शेतावर काम करणारे कामगार मिळेनासे झालेले, त्याच्यामुळे शेती सुद्धा अलीकडे थोडीशी अवघड होऊन बसलेली आहे सगळीकडेच. त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टींचा समतोल साधताना आणि त्याबरोबर तब्येतीचा समतोल साधताना सगळ्यांची आपल्याचीच तारांबळ होते. आम्ही सुद्धा सांगत असतो, डॉक्टर पवार तर सतत शिबिरं घेत असतात. मी त्यांचे शिबिरांना कधी कधी मी सांगते मी आज येणार आहे, पण तो जमतच असं नाहीये. म्हणजे आमच्या महिलांची ही तर आहे, भले मी डॉक्टर असो नाही तर आणि कोणी असो, तेवढा वेळ काढणं अशक्य होऊन बसतात. की खरं काढायला पाहिजे, काही हरकत नाही. त्यामुळं आपण कमीत कमी आपलं आरोग्य व्यवस्थित करू शकतो एवढं तरी आपल्या घरातल्या स्त्रीचं किंवा आपलं स्वतःचं, पुरुषांची पण सध्या तीच परिस्थिती आहे. सध्या व्यायामाचा अभाव, खाण्याचे वेगवेगळे प्रकार, अगदी मी पाहिलेले पोल्ट्री ज्यांची असते त्याच्यामध्ये ते कोंबड्यांचं ठराविक वजन वाढवण्यासाठी त्याला हार्मोन्स दिले जातात किंवा अगदी दारूचं प्रमाण, दारू सुद्धा पाजतात असं मी ऐकलेले. मला माहिती नाही, मी शेती करत नाही. मला तुमच्याच गावातले माझे काही पेशंट आहेत, त्यांनी ते फ्लावर असं डायरेक्ट केमिकल मध्ये बुडवून असं काढलेलं फोटो दाखवला त्यांनी की हे असं चालतं, की लगेच पिकवली जाणारी केळी. एक पेशंट आहे, ते म्हणाले काय नाही मॅडम, अख्ख्या खोलीमध्ये केळी ठेवलेली असतात आणि बाहेर एक टिकली लावली जाते आणि त्यांनी केळी पिकतात. म्हणजे अख्ख्या खोलीतली केळी एका टिकलीने पिकतात. ती किती जरी असेल ते. बहिणाबाई म्हणतात ना, इचू साप बरा, त्याला तरी उतारा आहे, पण आपल्या ह्या गोष्टीला कशाला उतारा नाही, ह्याला आपल्याला सगळ्यांना फेस करायला लागतंय. त्याच्यामुळे शक्य तितकं आता तुम्ही यातून एवढी मोठी चळवळ उभा केलेलीच आहे, तर त्यातून आपण काय तरी यातला मेसेज घेऊन जातो ते पण महत्वाचं आहे. तर माझी सर्वांना विनंती, ह्या सर्व चळवळीला आपण प्रतिसाद दिलात आणि याबद्दल इथे येऊन मला सुद्धा आज ह्याचा एक भाग व्हायचा प्रयत्न केला, त्याबद्दल सर्वांचे आभार.